तर अजित पवार आणखीन काय बोलतात याकडे लक्ष असेलच. तुर्तास वळूयात महाफास्ट 50 बातम्यांकडे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद भावजाई लढत अटळ. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. महाराष्ट्रातील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. शरद पवारांकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची घेतली भेट. गोविंद बागेमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचकही उपस्थित. नवी दिल्लीमध्ये काल मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक. कालच पंकजा मुंडेंच्या कारखान्याला PF कार्यालयाची नोटीस. फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर खासदार प्रीतम मुंडेंचा वाढदिवस साजरा. प्रीतम मुंडे पार्टी देणार, माझी गॅरंटी. शुभेच्छा देताना फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. उपस्थितांमध्ये पिकला हुशार. मुख्यमंत्री शिंदे सारखे दिल्ली पुढे वागतात तर शिंदेसोबत असणारे कचरा आणि गद्दारच. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. शहा उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली नव्हती असं शिंदे म्हणतात. मग शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? राऊतांचा शिंदेंना सवाल. तर शहा आले होते तेव्हा शिंदे मातोश्रीवर नव्हते, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन. राऊतांची टीका. नवी मुंबईत अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक विश्वास मेळावा. मेळाव्याला अजित पवारांसह मुख्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज आदित्य ठाकरेंची तोफ बरसणार. विविध शाखांना भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. अभिनव उपक्रमासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. कोल्हापूर शहरामध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचं उद्घाटन होणार. आंबेगाव तालुक्यामधल्या मनसरमध्ये शरद पवार यांची 21 तारखेला सभा. आमदार रोहित पवारांकडून सभास्थळाची पाहणी. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस. पंतप्रधान मोदी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. येत्या 24 फेब्रुवारीला पुण्यामधील काँग्रेस भवन इथे महाविकास आघाडीचा मेळावा. मेळाव्यामध्ये तिन्ही पक्ष करणार जोरदार शक्तीप्रदर्शन. जालन्यातील अंतरवाली सराठीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस. सकाळीच वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या आरोग्याची तपासणी. जरांगेंची प्रकृती स्थिर. बाळासाहेबांमुळे रामदास कदमांचा वाल्याचा वाल्मिकी झाला. रामदास कदमांच्या ठाकरेंवरील टीकेनंतर राजन साळवींचं उत्तर. पुण्याच्या भोरमधील राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय. यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी विलंब. शासनाकडून थक हमी न मिळाल्यामुळे तसंच आगाऊ रक्कम घेऊनही ऊसतोड मजूर न आल्यानं कारखाना प्रशासनाचा निर्णय. मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर तर CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. लोहमार्ग दुहेरीकरणासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये 22 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक. पुणे मिरज दरम्यान गाड्या रद्द. काही गाड्या विलंबानं धावणार. नाशिकच्या गोदावरी आरतीवरून सुरू असलेल्या वादामध्ये महापालिकेची उडी. 15 वर्ष विना करारनामा असलेले वादग्रस्त वस्त्रांतर गृह ताब्यामध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू. 65 कुटुंबांचं 3 दिवसांपासून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू. 3 वर्षांपूर्वी सोलापूर अक्कलकोट महामार्गासाठी कोंडानगरमधील 65 घरं पाडण्यात आली. मात्र त्याचा मोबदला न मिळाल्याने उपोषण सुरू. लक्झरी बसमधून 60 लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक. अजय उपाध्याय असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 49 लाखांची रक्कम हस्तगत. 10वी-12वीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ सज्ज. येत्या 21 फेब्रुवारीपासून 12वीची तर 1 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होणार. परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण. गोंदियामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील मायक्रो झेरॉक्स काढणाऱ्या 3 झेरॉक्स केंद्रांवर कारवाई. 12वी आणि 10वीच्या परीक्षेसाठी कॉपीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सज्ज. बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये 2.69 मीटरने वाढ. सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली.